गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासह गंगाधरीचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासह गंगाधरी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगला आमदार निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझे भाग्य समजतो. आपला नेहमी आदर केला जाईल, प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल असे मत पक्षप्रवेशवेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केले. मला आदरणीय डॉक्टर साहेबांचे मी तसे आभार मानतो. डॉक्टर सारख्या एक कुशल राजकीय माणसाने याचं उभं आयुष्य समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये गेलं. प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं, ह्या शहराचं राजकारण, माळी समाजाचं नेतृत्व हे नेहमी आपण डॉक्टरांकडे बघत गेलो. आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल, माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल, तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेन, पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं, या गावाचा विकास, या गटाचा विकास, या गणाचा विकास करायचा. डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो. आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल, अन्य तुम्ही सर्व असेल, आपल्याला भुजबळांबरोबर का जावं लागलं, का काम करावं लागलं याची नक्कीच मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही, इतिहासात मी कधी जाणार नाही. उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलटं भाग्य समजेल. का मी भाग्यवान आहे. समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे, पंचायत समितीचं सभापतीपद, उपसभापतीपद मिळवणारे, भूषवणारे शब्द वापरू आपण, समाजात काम करणारे, या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व तयार करणारे, त्याच्यानंतर या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरांवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा, सर्व मंडळी, दत्तूभाऊ असेल, दत्तूभाऊ बी थोडासा काय आता होत राहतो, जाऊ दे काय आमच्या सरपंच ताई असेल, आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला, निगुणांवर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला, तर मी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आणि मी आपल्याला एक वचन देतो, शब्द देतो डॉक्टर साहेब, की आपण नक्कीच आपली मान उंचावेल, आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये किंवा माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला 2 इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू. आणि भविष्यामध्ये या गावाचा, त्या गणाचा, त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय, आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय ते होणार नाही अशी या ठिकाणी आपल्याला शाश्वत करतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला डॉक्टर साहेबांसारखे मी तरी मी खरंच भाग्यवान. बरंच आता मी हे शब्द उच्चारतो, मी भाग्यवान समजतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो. आणि माझ्याकडनं अनावधानाने काही चुकलं असेल, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वाल्याला बरं वाटायसाठी दुसऱ्याचे नुकसान होते, परंतु कार्यकर्ता असतो, मित्र असतो, काम केलेलं असतं, असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही. परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याला आपण तयार झालो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. शिवसेना पक्षाच्या वतीने मी आपले स्वागत करतो. यामागेही माझ्याकडून आपले मन दुखावले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला पुरेपूर मान सन्मान मिळेल अशी वचन देतो असा विश्वास उपस्थित त्यांना दिलाय. यावेळी बोलताना डॉक्टर वाय.पी. जाधव यांनी यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमचीच अडचण होती, पण आमचे संबंध नेहमी चांगलेच होते. शुभेच्छा कारण बऱ्याच दिवसापासून चाललं होतं अण्णांची भेट घ्यावी, परंतु माझे 3 महिन्यापासून आणि आज अचानक असं लक्षात आलं की बाबा आपण आज माजी सरपंच सचिन जेजुरकर यांचे मनोगत व्यक्त केले. आमच्या गावचे ज्येष्ठ नेते, माजी सभापती डॉक्टर वाय.पी. जाधव यांच्या नेतृत्वात गंगाधरीतील सर्वच आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारण करत आलो. असे सर्वच्या सर्व आज आम्ही
अण्णांकडे येऊन अण्णांच्या पक्षात प्रवेश करतोय, त्याबद्दल अण्णांनी आमच्या झालेल्या चुका माफ करून आम्हाला त्यांच्या पदावर घ्यावं एवढीच विनंती. तर सर्वप्रथम मी वायपी दादांना विनंती करतो. यावेळी गंगाधरीचे शाखा प्रमुख दिगंबर भागवत, भगीरथ जेजूरकर, भरत इगे, सुनील खेरणार, सोपान जाधव उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.